कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी गावाकडेच राहत होते. आता 3 वर्ष तर मी तिकडे राहिले होते आणि त्याच्यामध्ये ना राजवीरच्या पप्पाचं म्हणणं होतं, की "तू आता इकडे आहे तोपर्यंत आहे ना, तुझं जे काही शिक्षण अपूर्ण राहिले ते पूर्ण करून घे." आता माझ्यासाठी ते कठीण होतं थोडंसं. म्हणजे खूप दिवस झाले होते आता शाळा सगळं काही सोडून आणि मग अभ्यास करणं बोलले तर कठीण जाणारच ना. पण म्हटलं ठीक आहे, समोरचा माणूस जर आपल्याला इतकं सांगतंय, तर आपण कशाला मागं राहायचं. म्हटलं जेवढं झालं तेवढं प्रयत्न मी करेल आणि त्यांनी माझं ॲडमिशनसुद्धा घेतलं होतं. सगळं झालंय आणि मग लोकांचे टोमणे. आता मी जिथे राहत होते ना, तिथे कसं होतं माहिती का, आता कशाला एकदा मुलीचं लग्न झालं, की सगळं काही झालं. म्हणजे हे स्कूल, कॉलेज सगळं जे काही राहतंय ना, ते लग्नाच्या अगोदर. त्याच्यानंतर काय आता शिकून तरी काय करणार आहे, हे तर करायचं आहे. बाकीचं तर काही नसतं. मग कशाला एवढे नाटके करतात, कशाला ॲडमिशन घेताय, कुठं ते लेकरूला घेऊन ते कॉलेजला जाणार, कधी ते पेपर देणार, असे सगळ्यांचे टोमणे होते आणि ते मला ऐकायचे होते. पण यांचं म्हणणं होतं, की बोलणारे जे लोकं आहेत ना, त्याला बोलू दे. मला घ्यायचं आहे आणि मी घेतोय. तर त्यांना माझं घेतलं पण होतं ॲडमिशन आणि पुढं जे काही राहिलं ना माझं ते कंप्लीट करायचं होतं. पण माझ्यासाठी खूप कठीण होतं. म्हणजे बरंच गॅप पडला होता आणि मग त्याच्यामध्ये आता परत अभ्यास करायचं बोलले तर कठीण जाणारच ना आणि कामं तर इतके होते ना, की म्हणजे अक्षरशः दिवसभर कामं करून आपण इतकं थकून जातोय ना, तर असं वाटत होतं संध्याकाळचं लगेच झोपून जायला पाहिजे. पण माझ्याकडे वेळ होता, एक संधी होती, तर म्हटलं नाही मी करेल. मी डेली म्हणजे अभ्यास करत राहायची आणि कसंबसं करून आहे ना, मी जे काही माझं अपूर्ण राहिलं होतं ते कंप्लीट करण्याचं ठरवलं. ते झालं पण माझी 12वी सुद्धा निघली आणि मला भीती वाटत होती, की आता जमतं की नाही. पण खरंच मी करून दाखवलं ते पण आणि त्याच्यापुढे पण ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर माझं दीराचं पण ठरलेलं होतं लग्न. त्याचं लग्न झाल्यावर आहे ना, मग मला पण जायचं होतं आणि आता काही म्हणजे इथून पुढं माझी खूप लाईफ म्हणजे एकदम सोपं झालंय. म्हणजे इतकं काहीच त्रास नाही, काही नाही. नॉर्मली मी पुढचा प्रवास केलाय. तर पहिले तर लग्न करायचं होतं. लग्न केल्याशिवाय तर आपल्याला जाता येणार नव्हतं. लग्न झाले की राजवीरचे पप्पा बोलत होते, की आपण 8-10 दिवसात चालले जाऊया. म्हणजे तिला पण एकदा सवय होऊ दे, कसं करते, काय करते. म्हणजे कसं एक म्हणजे दुसऱ्याच्या घरातून मुलगी आली तर तिला पण एक सवय लागायला वेळ लागतं आणि जे मी वेळ काढली होती म्हटलं त्याच्यावर येऊ नये म्हणून मी 1 महिना थांबले होते लग्न झाल्यावर. तर तुम्ही नेहमी मला म्हणतात, की तुझे दीर आणि जाऊ ते काहून तू आम्हाला दाखवत नाही, कधी व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेच नाही. तर मी त्यांना नाही दाखवू शकत. मी नेहमी तुम्हाला सांगते आणि त्या 1 महिन्यात असं काही घडलं, की सगळं म्हणजे वेगळं होऊन गेलंय. तर आम्ही आता आहे ना, म्हणजे सगळे वेगळे राहतो. सोबत कोणीच नाहीये. ते त्यांचे राहतात, त्यांचं ते करून खातात आणि आम्ही आमचं करतो. म्हणून मी शेती करायला इथून जाते. माझं जे काही संसार आहे ते वेगळं आहे आणि माझ्याकडे तिकडे एवढं म्हणजे माझं काहीच राहिलं नाही. म्हणजे भांडी वगैरे असू द्या, सगळं जे काही मी माझ्यासोबत आणलं होतं. म्हणजे मी मुंबईला नेलं त्या टायमाला आणि जे काही तिथे आहेत ना, ते माझ्या सासूबाईचं आहे. तर त्याच्यामध्येच मी करत असते. आणि घरचं तर नॉर्मल आमचे 1-2 रूम आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि बाकीचं तर ते एवढं मी तुम्हाला सांगू शकत नाही. सगळ्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही. माझे जे काही आहेत ना, तेवढं मी तुम्हाला सांगते माझ्यापुरतं आणि बाकीचं एवढं नाही मी तुम्हाला सांगत बसत आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण नाही आणि मी ते सांगत पण नाही. जेवढी माझ्या लाईफमधलं स्ट्रगल होता, दोघं नवरा-बायकोंचं जेवढं होतं, तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तिथून आता आम्हाला मुंबईला जायचं होतं. सगळं सामान वगैरे व्यवस्थित आम्ही पॅक करून घेतलं आणि लगेच आम्ही मुंबईला निघालो. आता तिथं गेल्यावर पण आहे ना, मॅच व्हायला ना इतकं वेळ लागलं ना खूपच जास्त. म्हणजे अजिबात आम्हाला जमायचं नाही. सवय तर इकडची होती गावाकडची. आता तिथं कसं जमायचं आणि म्हणजे इतकं पाणी वगैरे सारखं तिथे ना नेहमी म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम राहायचं. म्हटलं आता कसं होणार? म्हणजे सोबत तर यायचं होतं इतक्या दिवसानं, पण आता सोबत आले तर अजिबात तिथे मन लागत नव्हतं. म्हणजे गावाकडचं वातावरण खूप वेगळं असतं आणि शहरात खूप वेगळं असतं आणि मला सवय होती म्हणजे सगळं एकदम नॉर्मल नॅचरल वातावरणमध्ये राहण्याची आणि ते मुंबईमध्ये बोलले तर खूप माझं असं म्हणजे वेगळंच व्हायचं मला आणि राजवीरला पण. पण हळू करून आम्हाला पण सवय लागली. आता राजवीरला पण स्कूलमध्ये पाठवायचं होतं. तर तोही स्कूलमध्ये जायला लागला. पण तिथून पण आम्हाला हा प्रश्न पडलेला, की आता शेतीचं कसं करायचं? इतके दिवस आपण इतकी मेहनत केली, इतके सगळे कामं केले. आता आपण इकडे आलो तर ती तशीच पडणार. म्हणून आम्ही दोघांना असं ठरवलं, की तिथून आपण आहे ना म्हणजे 2 दिवस सुट्टी असते शनिवार, रविवार. तुम्ही म्हणतात, की इतके कामं कशाला करतात ताई? आहे ना तुम्हाला तुमच्या पुरतं. मग कशाला शेती करतात? कसं तू एवढं करून घेते? तर असं काही माझ्या लाईफमधलं पहिलं आहे ना, तर म्हणून आहे ना आम्हाला दोघांना पण असं वाटतंय, की नाही शेती सोडायला नको आहे. तिचं म्हणजे जेवढं झालं आपल्याकडून तेवढं करायचं आणि ज्या दिवशी नाही जमलं त्या दिवशी
बघूया, पण आता सध्या तर आपण करू शकतो ना. म्हणून आम्ही दोघं पण हे न विचार करता शेतात कामं करत असतो आणि कंटिन्यू ना म्हणजे तिला असं म्हणजे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अशी बंद नाही पडली पाहिजे ती. म्हणून आम्ही ना तिथून म्हणजे मुंबईवरून आहे ना 2 दिवस सुट्टी राहिली का लगेच तिथून रिटर्न आणि हे सगळे कामं वगैरे करून रिटर्न परत जायचो. म्हणजे खूप दैन व्हायची आमची. स्वतः पण असं वाटायचं की नको केलेलं ते बरं आहे, कशाला इतकं धावपळ करायची. पण असं वाटत होतं की नाही, आपण केलं तर आपल्याला भेटेल, नाही केलं तर काहीच भेटणार नाही आणि असं कसं आपण त्याला सोडू शकतो. म्हणून आम्ही कंटिन्यू शेतात कामं करायला तिथून पण यायचो आणि मग हळू करून आहे ना तसंच आम्ही डेली रुटीन ठेवली आमची, म्हणजे कंटिन्यू शेतातले कामं आणि बाकीचं जे काही राहतं ना, म्हणजे एवढं होत नाही बरं का आपल्याकडून. माझे सासरे बघतात म्हणून होतात. म्हणजे ते दादा बघून घेतात सगळं जे काही बघायचं ते. कामं वगैरे करायचे असले तेव्हा आम्ही जातो. तर तिथून आहे ना आमचं म्हणजे 7 वर्ष आम्ही मुंबईला काढले. 7 वर्ष तिकडे राहिलो. त्याच्यानंतर आमची इथं आता बदली झाली होती. 1च वर्ष झालंय मला संभाजीनगरला येऊन. जास्त दिवस काही झाले नाही. ह्या एका वर्षात आहे ना म्हणजे जवळ आल्यावर आहे ना खूप छान वाटतं आम्हाला आणि जवळ असलं की मग टेन्शन राहत नाही. कोणतेही नातेवाईकच्या घरी जायचं असलं किंवा काही कार्यक्रम असलं की आम्ही लगेच जातो आणि मुंबईवरून कसं होत होतं म्हणजे आम्हाला ना वेळच भेटायचं नाही. कधी जायचं, कधी यायचं आणि इतके लांबून प्रवास करणं बोलले तर कठीण झालंच होतं थोडंसं. पण आता आहे ना खूप छान आहे आणि देवाच्या कृपेने ना सगळं व्यवस्थित झालं. मी जितकी मेहनत केली, जितकं स्ट्रगल केलं त्याच्यामधून मी निघाले, तर आता आहे ना सगळं चांगलं आहे. आणि देवाच्या चरणी हीच मी प्रार्थना करत असते. जे काही मला वाईट दिवस दाखवले ना, ते दुसरं कोणालाच दाखवू नको देवा. सगळ्यांना चांगलं ठेव एवढीच माझं हे असतं. आणि जशी आहेत ना मी त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आता आणि सगळ्या माझी म्हणजे जे काही फॅमिली आहेत ना आईकडची पण, हां ठीक आहे, जे काही घडलंय ते त्याला विसरून आहे ना सगळे चांगले आता राहतात. सगळे म्हणजे व्यवस्थित आहे सगळ्यांचं. जे काही मी तुम्हाला सांगितलं ना त्याच्यामधून मला काय वाटतं माहिती का? म्हणजे कोणाचंच दिवस बसलेले नसतात. एक ना एक दिवस चांगलं होतं, सगळं चांगलं घडतं. आयुष्यात मी कधी विचार केलं नव्हतं, की मी ह्या म्हणजे याच्यावर येणार किंवा इतकं माझ्या लाईफमध्ये पुढे चांगलं पण होऊ शकतं. मी कधीच म्हणजे तसं विचारसुद्धा केलं नव्हतं. म्हणजे स्वप्नात सुद्धा नाही, की आपण एक शहरात जाऊन म्हणजे राहणार किंवा आपल्याला असा काही नवरा भेटेल म्हणजे जॉबवाला भेटेल किंवा असं काहीतरी आपल्या लाईफमध्ये घडेल. हे तर मी लांबपर्यंत विचार केला नव्हता. पण ते सगळं देवाला काळजी असते. जितकं आपल्या आयुष्यात ते दुःख पाठवतो ना, त्याच्यापेक्षा ना त्यानं आपल्या लाईफमध्ये म्हणजे चांगलं काहीतरी लिहिलेलं असतं आणि ते आपल्यासोबत घडतं पुढे. एवढं आहे की जास्त खेचून जायचं नाही. जेव्हा आपल्यावर वाईट काळ येते ना, तेव्हा थोडंसं सहन करावं लागतंय आणि मी ते सहन करूनच इथपर्यंत आली आहे आणि आता तुमच्यासमोर तुमच्या सोबत हे जे काही व्हिडिओ शेअर करते किंवा जे काही सोशल मीडियावर मी आता आहे, तर हे सगळं सहन करूनच आहे. तर असं कधीच म्हणजे विचार करायचं नाही की आता आपलं काहीच होत नाही. कधी पण हेच विचार करायचं की नाही आज नाही तर उद्या आपलं सगळं व्यवस्थित होणार आणि तसंच विचार करून हे नाही आज मी तुमच्या समोर आहे. तर अशी काही माझा म्हणजे प्रवास होता इथपर्यंतचा आणि इथून पुढे तर तुम्ही मला नेहमी बघतात. जे काही आहे ते व्हिडिओमध्ये मी शेअर करत असते. तर अशी काही माझा प्रवास होता. ते सगळं मी तुम्हाला सांगितले. तर चला इथंच एंड करते. बाय.